छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज MIDC परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं कामधंदा करण्यासाठी आलं होतं. तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला शेती होती, सगळं काही होतं, पण मात्र तरी सुद्धा बायकोच्या आग्रहाखातीर तो कंपनीमध्ये काम करण्यासाठी आला होता. कारण की बायकोला खेड्यागावामध्ये करमत नव्हतं. मग या ठिकाणी आल्यानंतर नवरा कंपनीमध्ये कामाला जाऊ लागला, आपला उदरनिर्वाह करू लागला, घर सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालवू लागला. पण मात्र या ठिकाणी कामाला आल्यानंतर नवरा कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर घरी बायको एकटीच असायची, म्हणून तिच्याकडे एक चांगला मोठा मोबाईल सुद्धा होता. मग याच मोबाईलच्या माध्यमातून ती सोशल मीडिया चालवत होती, वेगवेगळ्या गोष्टी बघत होती, म्हणून तिला या मोबाईलचा नाद मोठ्या प्रमाणात लागला होता. मग ती नवऱ्याला सांगायची की तुम्ही नाईट शिफ्टला जात जा, दुपारच्या शिफ्टला जात जा, असं म्हणून ती नवऱ्याला नाईट शिफ्टला पाठवायची. आणि नवरा रात्रभर कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर ती बायको स्वतः लॉजवर जायची, वेगवेगळ्या लोकांसोबत नको ते कृत्य करायची. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या नवऱ्याला समजली तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता या संपूर्ण घटनेला, गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधून. वैजापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा एक तरुण आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता, घरच्यांसोबत अगदी चांगल्या पद्धतीने राहत होता, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. मग शेतामध्ये काम करत असताना, त्याचं लग्नाचं वय झालेलं असताना त्याला लग्नासाठी वेगवेगळ्या सोयरिकी सुद्धा येऊ लागल्या. म्हणून त्या तरुणाला त्याच्या चुलत्यानं एक सोयरीक आणली आणि ती पोरगी सुद्धा त्याला दाखवली. आता ती पोरगी सुद्धा त्याला पसंत पडली, पण मात्र इकडं त्याच्या बापानं, वडिलांनी त्या पोराचं लग्न दुसऱ्या तरुणीसोबत लावायचं ठरवलं होतं, कारण की त्यांना दुसरीची तरुणी आवडली होती. मग एकाच वेळी दोन्ही पोरीकडचे सुद्धा त्या पोराला बघायला आले आणि त्या पोराने सांगितलं की ठीक आहे, वडिलांच्या मर्जीनंच लग्न करू, ते ज्याच्यासोबत सांगताय त्याच्यासोबतच करू. मग ज्या पोरीसोबत वडिलांनी, घरच्यांनी लग्न जमवलं होतं त्याच्यासोबतच या तरुणानं लग्न सुद्धा केलं आणि लग्न झाल्यानंतर या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला. मग सुखी संसार सुरू झाल्यानंतर ती जी बायको आहे त्या बायकोला आता या ठिकाणी, या खेडेगावामध्ये राहू वाटत नव्हतं, म्हणून ती नवऱ्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज परिसरामध्ये बजाजनगरमध्ये राहायला गेली. मग आता हे नवरा बायकोचं जोडपं बजाजनगरमध्ये राहायला आलं. त्या ठिकाणी एक भाड्यानं रूम केली आणि आपला उदरनिर्वाह करू लागले. सगळं काही सुरळीतपणानं सुरू झालं. मग सगळं काही सुरळीतपणानं सुरू झाल्यानंतर नवरा कंपनीमध्ये कामाला जाऊ लागला, चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू लागला, घर सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू लागलं. पण मात्र ती बायको घरी एकटी असताना मोबाईल बघायची, वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ बघायची. मग याच व्हिडिओच्या माध्यमातून तिला वाटत होतं की आपल्याकडे सुद्धा भरपूर पैसे असले पाहिजे, आपण सुद्धा भरपूर पैसे कमवले पाहिजे आणि एक वेगळीच लाईफस्टाईल जगली पाहिजे. म्हणून ती नवऱ्याला म्हणायची की तुम्ही काय करा, कंपनीतून कामाला आले की भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करा. म्हणजे कंपनीतून काम सुटलं की भाजीपाला विकायचा, याच्यामुळे तुमचं काम डबल होईल आणि जास्त पैसा आपल्याकडे येईल आणि ही मस्त घरी बसून मज्जा मारेल, असं ती नवऱ्याला सांगत होती. नवरा सुद्धा प्रामाणिक होता, बायकोच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता आणि बायकोनं जसं सांगितलंय तसं करत होता. मग सकाळची शिफ्ट कंपनीमध्ये केल्यानंतर दुपारी तो घरी येऊन पुन्हा भाजीपाला घ्यायचा आणि भाजीपाल्याचा गाडा लावून बजाजनगरमध्ये विकायचा. म्हणजे नवऱ्याचा सगळा वेळ कंपनीमध्ये आणि त्या भाजीपाला विक्रीमध्ये निघून जायचा. रात्री 9-9, 10-10, 11-11 वाजता तो घरी यायचा. घरी कमी वेळ आणि बाहेरच जास्त वेळ असायचा. मग याच सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या महिलेवर सुद्धा होऊ लागला आणि ती तिच्या नवऱ्याचा गैरफायदा घेऊ लागली. जेव्हा नवरा कंपनीत कामाला जायचा, भाजी विकायला जायचा, तेव्हा ही वेगवेगळ्या मैत्रिणींसोबत, वेगवेगळ्या लोकांसोबत लॉजवर जायची. मग लॉजवर जाऊन नको ते कृत्य करायची आणि हा सगळा प्रकार त्या ठिकाणी चालायचा. मग जेव्हा बायकोला घरी यायला रात्री 12-12, 1-1 वाजायचा, तेव्हा तो नवरा बायकोला विचारायचा एवढा उशीर का झाला. तेव्हा ती बायको तन फन करायची. नवऱ्याला एक शब्द सुद्धा बोलू देत नव्हती, कारण की नवरा प्रामाणिक होता, बायकोचं सगळं काय ऐकत होता. जाऊ दे, तुला काय करायचं कर, असं म्हणून तो नवरा घराचा गाडा धकवत होता. म्हणून या महिलेची जास्त हिंमत वाढत गेली आणि ती नवऱ्याच्या मुकाट्या लपून लपून अशा पद्धतीनं लॉजवर जाऊ लागली.
मग जेव्हा एका अनोळखी व्यक्तीसोबत या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्या ओळखीमधून समोरच्या व्यक्तीसोबत या महिलेचा वाद झाला, तेव्हा तो व्यक्ती या महिलेला तिच्या घरी मारायला सुद्धा आला. कारण की त्या व्यक्तीच्या बायकोला हिचं लफडं माहीत झालं होतं, म्हणून त्याची बायको आणि जवळचे काही नातेवाईक घेऊन या महिलेच्या घरी तिला मारायला आणि भांडायला आले. जेव्हा भांडायला आले तेव्हा त्या महिलेचा नवरा जेवण करत होता, ती महिला दोघ जण सुद्धा घरी होते आणि लोक त्या महिलेला बाहेर निघ असं म्हणत होते. नवऱ्याने सगळा प्रकार काय काय नाही हा सगळा बघितला, तेव्हा त्याला समजलं की त्याच्या बायकोनं सोशल मीडियाच्या माध्यमातून लफडं ज्या व्यक्तीसोबत केलंय त्याची बायको आता त्याला भांडायला आली, त्याला मारायला आली. नवऱ्यानं तरी सुद्धा बायकोचा साथ दिला, घराचं दार उघडलं नाही, तिला घराबाहेर निघू दिलं नाही. तात्काळ पोलिसांना फोन केला, पोलिसांना घटनास्थळी बोलवलं आणि जे कोणी भांडणं करायला लोक आले होते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि ते सगळं प्रकरण मिटवलं. तेव्हा नवऱ्यानं बायकोला समजून सांगितलं की हे लपडे हे लोचे हे सगळं सोडून दे, आपण नवरा बायको आहोत, सुखाचं आयुष्य जगू, चांगल्या पद्धतीनं राहू. पण मात्र त्या बायकोला त्या नवऱ्याचं काहीही पटलं नाही. ती फक्त हो हो म्हणली आणि तिला जे करायचं होतं ती तेच करत होती. नवऱ्याला वाटलं आता बायको सुधारली असेल, म्हणून तो पुन्हा कामधंद्याला जाऊ लागला आणि ही महिला वेगवेगळ्या लोकांसोबत लवाजवर जाऊ लागली आणि अशा पद्धतीचं कृत्य करू लागली. बघता बघता यांच्या सुखी संसाराला बरेच दिवस निघून गेले. तेव्हा ही जी महिला आहे त्या नवऱ्याची बायको तिचे एका जवळच्या नातेवाईकासोबत वादविवाद झाले. मग वादविवाद झाल्यानंतर त्या महिलेच्या जवळच्याच व्यक्तींनी तिच्या ज्या ठिकाणी जाते, जे नको ते कृत्य करते, तिचे फोटो तिच्या नवऱ्याला पाठवले. आता स्वतःच्या नवऱ्यानं स्वतःच्या बायकोचे नको तसे फोटो पाहिले, तरी सुद्धा तो शांत बसला. बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, तरी सुद्धा ती ऐकत नव्हती. तिला जे करायचं ती तेच करत होती असं त्या नवऱ्याचं म्हणणं आहे. मग आता एवढं सगळं होऊन सुद्धा त्या महिलेला आता तिच्या नवऱ्याचा सुद्धा कंटाळा आला होता आणि ती त्याच्यासोबत सुद्धा राहायला नकार देत होती. म्हणून तिनं तिच्या नवऱ्याच्या विरोधातच रीतसर गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली आणि तक्रारीमध्ये सांगितलं की याचेच बायांसोबत लफडे आहेत, यालाच दारूचं व्यसन आहे, तोच दारू पिऊन येतो, मारहाण करतो, म्हणून मला त्याच्यासोबत राहायचं नाही, मला त्याच्याकडून पोटगी पाहिजे असा दावा थेट महिलेनं केला आणि त्या पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मग आता त्या पुरुष आधीच त्या महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात वैतागलेला होता आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. त्यानं ज्या ठिकाणी घर घेतलं होतं त्या घरावर सुद्धा त्याच महिलेनं ताबा केला होता आणि यालाच घराच्या बाहेर काढून दिलेलं होतं. मग आता घराच्या बाहेर निघाल्यानंतर न त्याला घरी जाता येत होतं, न त्याला बायकोसोबत राहता येत होतं. म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगर जवळ असणाऱ्या एका पत्नी पीडित पुरुषांच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला आणि त्या ठिकाणी राहून तो आपलं दुःख त्या ठिकाणी सांगू लागला. याच दरम्यान आमची त्यांच्यासोबत भेट झाली, तेव्हा त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार आम्हाला सांगितला की माझ्यासोबत अशा अशा पद्धतीनं घडलेला आहे आणि तो जेव्हा कामाला जात होता त्याच्या बायकोनं असं केलंय आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केलाय. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं. अखेर त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला सहकार्य केलं, धीर दिलं आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य जग अशा म्हणून त्याला समजूत काढली. अशा पद्धतीची घटना छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूजमाडीची परिसरामध्ये घडलेली आहे. पण मात्र अशा घटना आता समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. त्या पुरुषाचं नाव, त्या महिलेचं नाव सगळं काही समोर आलेलं आहे, पण मात्र आपण ते नाव कोणालाही सांगत नाहीयेत, कोणालाही दाखवत नाही. ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो.